करतोयस तू? शांत हो, माझ्याकडे बघ. इतकंच ओळखलंस ना तुम्हाला? ह्या गोष्टीमुळे मी तुला सोडून जाईन असं वाटलं तुला? दोस्ती आहे ना आपली. दोस्त आहेस ना तू माझा, आहेस ना? एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, काहीही झालं तरी आपली दोस्ती तुटणार नाही. कळतंय तुला? शांत हो. ऐक ना, सॉरी, पण आपण असं इकडे बोलणं बरोबर नाही वाटत आहे मला. आपण कुठल्या शांत ठिकाणी जाऊ शकतो का बोलायला? चालेल ना, जाऊया. तू गाडीत बसा. बसा गाडीत बसा. इतकी वर्ष आम्ही राजकारणात घालवली, एकेका रथीमारतींची पाळंबळं उपटून काढली आणि या वैदीपेक्षा कितीतरी वरचढ लोकांचा सोपडा साफ केला. आणि ही काल आमच्या घरात आलेली भाडोत्री पोर आमच्याच घरात येऊन आमच्याच साम्राज्यात आमच्याशी राजकारण करते. काय समजते काय स्वतःला? आमच्या विरोधात फोडाफोडीचं राजकारण करतीये. नाही, आता आम्ही गप्प बसणार नाही. वैदेही, आता तू बघच, नाही तुझी पळता भुई थोडी केली तर नाव कांताबाई मक्तेदार लावणार नाही. लक्षात ठेव, कांताबाई मक्तेदार. आई, लेकी, अगं कुठं होतीस तू? हा, बघितलंस ना व, देवीचा पालखी सोहळा लय उत्तम पार पडला. समद गाव लोटलं होतं कार्यक्रम बघायला. मन अगदी प्रसन्न झालं बघ. वै ग माई, तू मला देवळाजवळ दिसलीस आणि नंतर कुठं गायब झालीस? काय कळायलाच मार्ग नाही. कुठं होतीस तू? आ, अरे हा, विसरलेच मी. पालखी सोहळा झाला, देवी मंदिरात बसली की आपल्याकडे गाव जेवण असतंय, महाप्रसाद असतो यात. त्याच्याच तयारीला लागली असशील ना व? कधी आहे गाव जेवण? उद्याच ना व? मग समधी तयारी झाली का?